हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. चला तर मग सुरुवात करूया बहरील प्रेमकथेच्या पुढच्या भागाला. वेदांतिका आपल्या खोलीत बोलत असताना अचानक वेदांतिकाला कळा जाणवू लागले आणि ती वेदनेने ओरडू लागली. तसा घाबरला. तिचं ते वेदनेने असं किंचाळणं त्याला बघवत नव्हतं. तर वेडेसोबत वेदांतिकाची वेदना वाढत चालली होती आणि ती पोटावर हात ठेवून अभिला आवाज देत होती. पण अभि तो तर तिची ती अवस्था बघूनच जागीच स्टिफ झाला होता. वेदांतिकाचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हता. त्याचे डोळे वेदांतिकाच्या वेदनेने ग्रासलेल्या चेहऱ्यावर फिरले होते आणि तिला तसं बघून आपोआप ते वाहू लागले. वेदांतिका मात्र अजूनही त्याला आवाज देत होती, पण आता तिचा आवाज कमी पडू लागला आणि श्वास फुलू लागला होता. अरे काय झालं गुडिया का? बोलत साधना खोलीत आली. पण समोरचं दृश्य बघून त्यांना धक्काच बसला. समोर बेडवर वेदांतिका वेदनेने विव्हळत होती, तर अभि मात्र स्टिफ होऊन तिलाच बघत होता. अरे बघतोस काय गुडिया, तिची अवस्था तर बघ. आपल्याला तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल. आताच जा, पटकन गाडी काढ. साधना अभिजवळ येत त्याच्या खांद्याला हलवत बोलली. तसा अभि भानावर आला आणि त्याने साधनाला मिठी मारली. मॉम, बघ ना, माझी प्रिन्सेस ती. त्याचा आवाज कंपन करत होता. अंग थरथरत होतं. वेदांतिकाला तसं बघून त्याचा जीव खालीवर होत होता. आता असं घाबरून चालायचं नाही बाळा. गुडियाला काही होणार नाही. तू तिला घेऊन बाहेर ये. तोपर्यंत मी आरवला गाडी काढायला सांगते. साधना त्याच्या गालाला हात लावत बोलते. तसं अभिने सुद्धा भरल्या डोळ्यांनीच मान खाली वर केली. त्यानंतर तो वेदांतिका जवळ गेला, जी आता ही वेदनेने विव्हळत होती. प्रिन्सेस, तुला काही होणार नाही बच्चा. फक्त थोडी हिम्मत ठेव बाळा. अभि वेदांतिकाचा चेहरा उंजळीत घेत म्हणाला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवत दीर्घ चुंबन घेतले. इकडे साधना जशी खोलीतून बाहेर आली, तिने जोरजोरात आरवला आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकून आरव, जो आपल्या खोलीत निवांत झोपला होता, तसाच खडबडून जागा झाला. त्या बिचाऱ्याला तर कुठे भूकंप आला की काय असंच वाटलं. त्याची मॉम त्याला हाकच तशी देत होती. थोडा वेळ तर त्याला स्वतःला शांत करण्यात गेला. इकडे साधना यांचा आवाज ऐकून राजीव सुद्धा गडबडीत त्यांच्या जवळ आले. अहो प्लीज लवकर गाडी काढा. गुडियाला हॉस्पिटलला न्यावं लागेल. साधना ते काही विचारणारच की लगेच बोलली. त्यांच्या आवाजात आता वेदांतिकाबद्दल खूप खूप काळजी होती. राजीवजी सुद्धा वेळेचं महत्व जाणून काही न बोलता सरळ बाहेर निघून गेले. तशी साधना पुन्हा खोलीत जायला वळली की तिचं लक्ष आपल्या छोट्या नवाबाकडे गेलं, जो मस्तपैकी आडस देत बागेत आल्यासारखा एक एक पायरी आरामात उतरत होता. आता असतात ना काही काही नमुने, लाडात वाया गेलेली नाही का, त्यातलेच एक आपले हे छोटे नवाब आहे असेच समजा. त्याला बघून तर साधनाला त्याला खलबत्त्यात कटू असं झालं होतं. पण सध्या तरी या नालायक लेखापेक्षा त्यांना वेदांतिकाकडे लक्ष देणे गरजेचं होतं. आता तिला त्यांची खूप गरज होती. इकडे अभिने जसे वेदांतिकाला उचलून घेतली
तिच्या हातांची पकड त्याच्या कॉलरवर घट्ट झाली आणि तिने वेदनेने डोळे मिटून घेतले. प्रिन्सेस, डोंट बच्चा, असं खचून जायचं नाही. आता आपलं बाळ येणार आहे. अभि बोलत बोलत तिला बाहेर घेऊन आला. तोपर्यंत वसंतराव सुद्धा हॉलमध्ये आले होते. जशी त्यांची नजर वेदांतिकावर पडली, ते सुद्धा काळजीत तिच्या जवळ आले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला धीर देऊ लागले. पण वेदांतिकाचं पूर्ण लक्ष आता आपल्या होणाऱ्या वेदनेत होतं. ती वेदनेत अक्षरशः घामाघूम होत चालली होती. अभि तिला तसाच घेऊन गाडीकडे धावला. आता तिच्या वेदना आणखी वाढल्या होत्या, जे बघून अभिला आता भीती वाटायला लागली होती. तो गाडीजवळ आला तसं राजीव यांनी गाडीचा दार उघडला. अभि वेदांतिकाला घेऊन मागे बसली. साधना सुद्धा त्याच्या सोबत बसली. तर राजीव समोर ड्रायव्हर सोबत बसले आणि त्यांची गाडी वाऱ्याच्या वेगाने वाड्यातून बाहेर पडली. अभि आणि साधना दोघेही वेदांतिकाला धीर देत होते. वेदांतिकाने अभिचा हात घट्ट पकडला होता आणि ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द अडखडत होते. साधना तिला सांभाळत सूचना करत होती. तशी तशी वेदांतिका करत होती. थोड्याच वेळात त्यांची गाडी शहरातल्या मोठ्या हॉस्पिटल समोर थांबली. तशी वेदांतिकाच्या डॉक्टरांसोबत त्यांची टीम समोर धावली. राजीव यांनी आधीच त्यांना माहिती दिल्याने ते सगळे तयारीतच होते. वेदांतिकाला तसंच स्ट्रेचरवर घेऊन सगळे ओटीच्या दिशेने गेले. अहो, आज जाण्या अगोदर वेदांतिकाने अभिला आवाज दिला. हातावरची पकड अनामिक भीतीने घट्ट झाली, तर आवाज कापरा झाला होता. तुला आणि बेबीला काही होणार नाही बच्चा. मी इथेच तुमच्या दोघांची वाट बघत आहे. मला माझी प्रिन्सेस आणि बाळ दोन्ही सेफ हवेत. प्रॉमिस मी प्रिन्सेस. तू हिम्मत नाही हरशी. अभिने आपल्या दुसऱ्या हाताची पकड घट्ट करत म्हणाला. तशा वेदांतिकाने पापण्या खाली केल्या. आई ग. पुढच्या क्षणी पुन्हा एक वेदनेची कळ तिच्या शरीरात झणकारून गेली. अभिने तिच्या कपाळावर चुंबन घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि डॉक्टर तिला ओटीत घेऊन जाऊ लागले. हातातले हात हळूहळू विलग झाले आणि वेदांतिका आत ओटीमध्ये गेली. तसा तो दार बंद झाला आणि हृदयाची धडधड वाढवणारा तो लाल दिवा लागला. थोड्याच मिनिटात आरव आणि वसंतराव सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बाहेर सगळे काळजीत फेऱ्या मारत होते, तर आत वेदांतिका आपला अंत पणाला लावून नव्या जीवाला जगात आणण्याची लढाई लढत होती. तिचे बाहेर येणारे ते वेदनादायी आवाज अभिचं हृदय चिरून जात होते. तो खूप अस्वस्थ झाला होता. सतत इकडे तिकडे करणे आणि ओटीच्या दिशेने बघणं सुरू होतं त्याचं. सगळ्यांची सुद्धा तीच अवस्था होती. सगळ्यांचे डोळे आणि कान फक्त एकाच दिशेने लागले होते. साधना, वेदांतिका आणि बाळ दोन्ही सुखरूप असू दे म्हणून देवाला हात जोडून होती. पार्टनर, अरे अजून किती वेळ? 1 तास झाला आहे. अजून बेबी कसं आलं नाही? त्याला सांग लवकर ये. बाहेर सगळे वाट बघत आहेत. आरव थोडा वैतागतच वसंतराव यांना बोलला.
तसं साधना यांनी थोडं चिडून त्याला बघितलं. तर राजीव यांनी आपल्या लेकाचे बोल ऐकून नकारात मान इकडे तिकडे केली. पार्टनर, अरे बेबी काही हलवा नाही ना 15 मिनिटात रेडी होऊन प्लेटमध्ये यायला. तो बेबी आहे, तो तर त्याच्या मर्जीने आणि त्याच्या वेळेतच येणार. मग गुडिया, तिचं काय? आई होण्यासाठी तिला हे अग्निकुंड पार करावं लागेल. तेव्हाच तर मातृत्वाचं सुख तिच्या पदरी फुलाच्या रूपात पडेल. प्रत्येक आई ही वेदना हा अग्निकुंड पार करत असते. बाळा, आपण तो आवाज ऐकून सहन करू शकत नाही, ती सहन करत असते फक्त आपल्या बाळाला हे जग दाखवण्यासाठी. गुडियाला सुद्धा हे पार करावं लागेल. वसंतराव म्हणाले. तसा आता आरव गप्प राहील. तर अभि मात्र विचारात हरवला. ज्योतीने सुद्धा हीच वेदना, हाच त्रास सहन करून त्याला हे जग दाखवलं आहे. जर ती तेव्हाच नाही म्हणाली असती तर कदाचित आज त्याचं अस्तित्वच नसते. इतक्या किंवा याहून जास्त सहन करून तिने त्याला या जगात आणलं. मग तिच्याकडून मोहात झालेल्या एका चुकीला तर तो माफ करूच शकतो. शेवटी काही झालं तरी तिच्यामुळे तो आज उभा आहे आणि कदाचित त्याचे प्रिन्सेस आणि येणारं बाळ सुद्धा. त्याच्या डोक्याने त्याला सांगितलं, हो, आणि तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळाली. निदान आता तरी तिला आणखी शिक्षा नको देऊस, माफ करून टाक. मनातून सुद्धा आवाज आला आणि अभिने आपले डोळे मिटून एक लांब श्वास घेतला. त्याने ज्योतीला आज पूर्णपणे माफ केलं. तसा पुढच्याच क्षणी ओटीमधून लहान बाळाचा रडण्याचा आवाज बाहेर आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू फुललं. आता सगळ्यांना फक्त बाळाला बघण्याची आतुरता लागली. मी काका झालो. आरव तर आनंदाने उडालाच. त्याचा तो उत्साह बघून सगळे पुन्हा हसले. काँग्रेस दादा बोलून आरवने जाऊन अभिला मिठी मारली. राजीव आणि साधना सोबत वसंतराव यांनी सुद्धा अभिचं अभिनंदन केलं. वसंतराव यांनी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटण्याची घोषणाच करून टाकली. अरे थांबा थांबा, मी सदाला फोन करून सांगतो. शेवटी तो पण तर पंजोबा झाला आहे, बोलत वसंतराव यांनी खिशातून आपला फोन काढला आणि थोड्या अंतरावर जाऊन बोलू लागले. कारण तिथे आपल्या छोट्या नवाबाने नाचून नाचून धुमाकूळ घातला होता. इकडे कोल्हापूरमध्ये जसा वसंतराव यांनी फोन करून बातमी दिली, सदाशिवराव आधी तर थोडे नाराज झाले. कारण त्यांची गुडिया हॉस्पिटलमध्ये असलेली त्यांना आत्ता सांगितलं म्हणून. पण नंतर त्या मागची चिंता समजून त्यांचा राग निवडला. आता बातमीच गोड होती म्हटल्यावर राग तरी कुठे जास्त काळ टिकणार होता. बरं, तुम्ही सगळे आरामशीर या, बाळाला बघायला, बोलून वसंतराव यांनी फोन ठेवला आणि पुन्हा सगळ्यांजवळ आले. तितक्यात ओटीचा दार सुद्धा उघडला आणि सगळे तिकडे बघू लागले. तर नर्स पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये एका छोट्याशा पिल्लूला घेऊन दारात उभी होती. ते नाजूक कोवळं अस्तित्व बघून अभिच्या हृदयासोबत डोळ्यांनाही वेग धरला. नर्स अभिजवळ आली तशा सगळ्यांच्या नजरा त्या गोड पाडसावर टिकल्या. अभिनंदन, मुलगी झाली, बोलून नर्सने त्या छोट्याशा परीला अभिला देण्यास हात समोर केले. मी 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 कसा? अभि अडखडत म्हणाला. आपल्याच नाजूक अंशाला घ्यायला आज त्याचे हात थरथरत होते आणि हृदय भीतीने कापत होतं. तर तो नाजूक जीव मात्र टुकूर टुकूर आपल्या डॅडीलाच बघत होते. गोरी गोरी, अगदी दुधावरच्या सायस सारखी,
मोठे मोठे काळेभोर डोळे आणि गुलाबी गुलाबी ते नाजूक पाकळी ओठ आणि इवले इवले ते तिचे हात, छोटस असं ते गोड पाटस, अगदी आपल्या आईची छवी होती. अरे अभि, असा काय बघतोस बाळा, घे. साधना नरच्या हातून त्या छोट्या परीला घेत म्हणाली. तसं अभिने त्यांच्याकडे बघितलं. साधनाने हळूच त्या जीवाला अभिच्या हातात दिली आणि खरा आनंद काय असतो हे त्या क्षणी अभिला जाणवलं. आपलाच अंश एका छोट्या रूपात आपल्या हातात असणं, यापेक्षा मोठं सुख दुसरं कुठलंच नाही, याची प्रचिती अभिला आली आणि त्याने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या चेहऱ्यावर हात फिरवू लागला. तसं त्याच्या लिटिल प्रिन्सेसने त्याचं बोट आपल्या हाताच्या मुठीत घट्ट पकडून धरलं आणि अभिचे ओठ तिरके झाले. नर्स, प्रिन्सेस, त्याने समोर नर्सला बघत वेदांतिकाबद्दल विचारले. त्या ठीक आहेत. अशक्तपणा आणि थकव्याने त्यांना ग्लानी आली आहे. थोड्याच वेळात त्यांना रूम मध्ये शिफ्ट कर, सांगून नर्स निघून गेली. अभि तसाच बेबीला घेऊन वसंतराव यांच्या जवळ आला आणि त्यांच्या हातात दिलं. वसंतराव यांना तर रडूच आलं. त्यांना तो क्षण आठवला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुलीला घेतलं होतं. आज तीच नवीन रूपात आल्याची भासली त्यांना. पुढील भाग लवकरच. हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.